मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच आणि माझ्यासोबत आहेत रणजित थिपे. हे UPSC 2018 पास झालेले विद्यार्थी आहेत आणि NISA आमच्या संघटनेचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. UPSC तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भारतातली सर्वोच्च जी परीक्षा आहे त्या UPSCमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण नाकारल्याबद्दल ही पत्रकार परिषद आहे. आणि हे आरक्षण जवळपास मागील 8 वर्षापासून नाकारले जाते आणि कुठलीही नियमबाह्य गोष्टी करून UPSC पास झालेल्या विद्यार्थ्यांना, ज्यांना नॉन क्रिमिलियर मिळते, ज्यांना नॉन क्रिमिलियरच्या माध्यमातून राज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार असे पदं मिळतात पूर्ण भारतभरात. फक्त भारत सरकारचा DOPT विभाग आहे जो PMOच्या अंडरमध्ये येतो, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, त्याला भारत सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग म्हणतात. त्या विभागाच्या माध्यमातून UPSC पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी नियुक्त्या मिळतात, सर्व्हिस अलोकेशन किंवा कॅडर अलोकेशन मिळते. तर या DOPTच्या माध्यमातून या OBC विद्यार्थ्यांचं आरक्षण ॲक्च्युअली नाकारलं जातं. आणि वारंवार या सगळ्या गोष्टी होत असताना 2016ला सर्वप्रथम 2015-16ला पास झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाही. तर असे विद्यार्थी मद्रास हायकोर्ट, चेन्नई हायकोर्ट, कॅट, दिल्ली हायकोर्ट अशा ठिकाणी गेले आणि सर्वच ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला. आणि सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे DOPTला सांगण्यात आलं की हे विद्यार्थी OBC आहेत, यांना तुम्ही नियुक्त्या द्या. परंतु DOPT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हे 2017ला या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली आणि 2017 पासून ही केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे. भारत सरकार विरुद्ध रोहित नाथन नावाची ही केस आहे आणि 2017 पासून ती केस सुरू आहे. अजूनपर्यंत एकही सुनावणी झालेली नाही. त्याआधी तुम्हाला माहीत असेल, उच्च न्यायालयसुद्धा एक मोठं न्यायालय आहे आणि त्यांनी या सगळ्या केसेस क्लिअर केल्यानंतर सुद्धा DOPT विरोधात गेली आणि आत्तापर्यंत एक केस सुरू आहे, हिअरिंग होत नाही. मागील सर्वश्रुत तुमचे जे CGI आपले CGI जे होते, एक CGI चंद्रचूड साहेब, त्यांच्या बोर्डात सुद्धा ही केस होती. 1.5 वर्ष त्यांनी हात लावला नाही. आणि त्यानंतर सुद्धा आता एक ऋषिकेश रॉय हे जज होते सुप्रीम कोर्टाचे, ते रिटायर्ड झाले 31 तारखेला. त्या विद्यार्थ्यांना मोठी चिंता आलेली आहे. मागील कोरोनाच्या आधी यांना वाटायचं की काहीतरी होईल यामध्ये आणि सर्व निकाल यांच्या बाजूनी आहे. तर नक्कीच यांना त्यामधलेच एक विद्यार्थी आहे. आणि ह्या सर्वानंतर या विद्यार्थ्यांना वाटले की NCBC नावाचा एक मोठी कॉन्स्टिट्युशनल बॉडी भारतामध्ये आहे, जे मोदी साहेब नेहमी सांगत असतात की आम्ही OBCंना आता कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेला आहे NCBCला. त्याचे अध्यक्ष जे आहेत ते NISA आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहेत आणि विदर्भातले आहेत आणि हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. तर याच गोष्टीने यांनी सगळी टीम बनवून हंसराज अहिर साहेबांना जवळपास ते जेव्हा ते चेअरमॅन झालेत